हेडलाईन्स नंतर काही महत्त्वाच्या आणि त्याचबरोबर पावसासंदर्भातल्या बातम्यांचा आपण आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट तर सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरासाठी अतिवृष्टीची शक्यता आहे। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय। नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। आसना नदीचं पाणी हे आता पुलावरून वाहत आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आलाय। पुलावर वाहत असलेल्या पाण्यामुळे अर्धापूर तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटलाय। पुराचं पाणी शेतात शिरल्याने शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्यांच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय। पावसामुळे यवतमाळच्या कवठे बाजार येथील पैनगंगा नदीवरचा पूल पुरामुळे वाहून गेला। यामुळे सध्या तरी यवतमाळ आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटलाय। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतात साचलेल्या पाण्यात बसून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं। मागील 2 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसतोय, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। काल अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरलंय। सिद्धेश्वर धरणातून 12 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात करण्यात येतोय। हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणाच्या 12 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हेच दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी एकाचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला, मात्र सुदैवाने त्याला कुठलीही इजा झालेली नाही। तो पोहत पोहत पाण्याच्या बाहेर आला। मात्र या घटनेनंतर काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। परभणीच्या येलदरी धरणाचे 2 दरवाजे उघडलेत। येलदरी धरणातून पूर्णा नदी पात्रात 6920 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सिंदखेड राजा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जांभोरा गावाजवळील पाझर तलाव फुटलाय, त्यामुळे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी शेती खरडूनही गेली आहे। या दुर्घटनेमुळे तलावातील साठलेलं पाणी पूर्णपणे वाहून गेलं असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर प्रशासनानं काही मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते। भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे साकोली गावातील आठवडी बाजारात मोठी अडचण निर्माण झाली। भाजी विक्रेत्यांनी दुकानं सजवली होती, मात्र जोरदार झालेल्या पावसामुळे भाजीपाला अक्षरशः वाहून गेला। मुख्य रस्त्यांलगत सखल भागात पाणी साचल्याने विक्रेत्यांना आपला माल वाचवण्यासाठी धडपड करावी लागली। परिणामी अनेकांचा भाजीपाला नष्ट झाला असून भाजीपाला विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलाय। बीडच्या धनेगाव येथील मांजरा धरण 90% भरले। या धरणावर केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी जलपूजन केलं। यावेळी भाजप नेते अक्षय मुंदडा, नंदकिशोर मुंदडा यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आलाय। पैनगंगा नदीला पूर आल्याने नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय। किनवट तालुक्यात इस्लापूर येथे नांदेड यवतमाळ सीमेवर हा धबधबा आहे। सध्या नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय। मुंबईत मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। पश्चिम द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी 1.5 ते 2 फूट खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। नागपूरसह पूर्व विदर्भातील सुमारे 800 शिक्षकांचे पगार शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे रखडलेत। या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक आज एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त झा आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। या भेटीनंतर यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालं। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं उद्घाटन झालं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। गेल्या 42 वर्षांपासून कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हावं यासाठी लढा सुरू होता। अखेर याला यश मिळाल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे। सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचं एक तात्पुरतं ठिकाण असतं।
उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती इथे प्रकरणं चालवतात. मुंबई उच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असलेल्या 6 जिल्ह्यातील जवळपास 70,000 केसेस आता सर्किट बेंचमध्ये चालवल्या जाणार आहेत. श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं आज मुंबईत जल्लोषात स्वागत होणार आहे. सकाळी 10 वाजता ही तलवार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ती स्वीकारली जाईल. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीच्या माध्यमातून ही तलवार चित्ररथावर पु ल देशपांडे कला अकादमीकडे नेण्यात येणार आहे. पुण्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून बाजीराव पेशव्यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली होती. खासदार मेधा कुलकर्णी देखील या दुचाकीवरून या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी अनेक लहान मुलं पेशव्यांची वेशभूषा त्यांनी केली होती. आज माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा 46वा स्मृतिदिन आहे. वसंतराव नाईकांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळच्या पुसदमध्ये जाणार आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे देखील यावेळी उपस्थित राहतील. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे जेजुरी गडावर काल भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच भाविकांनी जेजुरी गडावर दर्शनासाठी रांगा लावल्या. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविक भक्तांनी खंडोबा गडावर दर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पनवेलच्या राजाचं यंदा 15वं वर्ष आहे. राजाचं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. बाप्पाच्या स्वागताला मुसळधार पावसात देखील गणेश भक्तांनी तुफान गर्दी केली होती. मुंबईत गणरायाच्या आगमनाची लगबग आता सुरू झाली आहे. ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यंदा या मंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंडळ यंदा 12 ज्योतिर्लिंग साकारणार आहे. प्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील यांनी अशा स्वरूपात साकारलेली ही एकमेव मूर्ती आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. हा कार्यक्रम साने गुरुजी स्मारक सिंहगड रोड येथे आयोजित करण्यात आलाय. नवी मुंबईत ढोल ताशांच्या गजरात पनवेलच्या राजा चिंतामणीचं भव्य आगमन झालं. मुसळधार पावसातही हजारो भक्तांच्या तुफान गर्दीत राजाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राजाची झलक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच भिवंडी शहरात रविवारी अनेक मंडळांच्या गणेश मूर्त्यांचं जल्लोषात आगमन झालं. एकात्मतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धामणकर नाकाम मित्रमंडळानं यंदा पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कागदी लगद्याची मूर्ती कल्याण नाक्याहून मिरवणुकीत आणण्यात आली. या सोहळ्यात गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. भिवंडीतील कामतघर परिसरातील चंदनबागचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित नाना मित्र मंडळानं रात्री उशिरा डीजेच्या तालावर मोठ्या मिरवणुकीत गणपतीचं आगमन केलं. अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह गणेश भक्तांनी उत्साहात सहभागी होऊन सोहळा साजरा केला. कांदिवलीतील लोखंडवालाचा राजाचा आगमन सोहळा जल्लोषात पार पडला. मुसळधार पावसातही भाविकांनी उत्साहात बाप्पाचं स्वागत केलं. यंदा लोखंडवालाचा राजा तब्बल 22 फूट उंच आहे. तर मंडळाच्या अध्यक्ष शुभम सरीम यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पासाठी खास वृंदावनाचा देखावा साकारण्यात आलाय. वर्धा जिल्ह्यात बंजारा समाजाच्या वतीनं पारंपरिक तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी खास पारंपरिक वेशभूषा परिधान करत समूहानं फेर धरत पारंपरिक गाणी गात नृत्य सादर केलं. यावेळी पुरुषांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या उत्सवाच्या निमित्तानं शहरातून ढोल ताशांच्या गजरात एक भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. या सोहळ्यानं संपूर्ण परिसरात आनंदाची लाट पसरली होती. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सुनबाई योजना जाहीर केली आहे. विधानसभेपूर्वी लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नवी योजना आणण्यात आली आहे. गडकरी रंगायतनमध्ये मंगळागौर कार्यक्रमात शिंदे यांच्या हस्ते योजनेचं उद्घाटन झालं. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे.
मुंबईच्या मरीन लाईन्स जवळील प्रभू गलीतील एका दुमजली इमारतीचा जिना कोसळला। या घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू करण्यात आलं। 3 जणांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना तात्काळ जीटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। मुंबईच्या बोरिवली पूर्वेतील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ भरधाव वेगात असलेल्या खासगी बसनं बाईकस्वाराला आणि डिव्हायडरला धडक दिली। या घटनेत बाईकस्वार जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवानं बस रिकामी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बस चालकाला ताब्यात घेतलं। ठाण्याच्या उथळसर नाक्यावरील नित्यानंद सोसायटीच्या सी विंगमध्ये स्लॅब आणि गॅलरीचा काही भाग कोसळला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। 40 ते 45 वर्ष जुनी असलेली ही एक मजली इमारत सध्या धोकादायक स्थितीत आहे। तर या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी, पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं कारवाई करत इमारत रिकामी करून घेतली। आपत्ती व्यवस्थापनाकडून रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। नांदगाव तालुक्यातील पिनाकेश्वर घाटात भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली 200 फूट खोल दरीत कोसळली। या भीषण अपघातात 2 जण ठार झाले तर 13 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे। पिनाकेश्वर महादेव मंदिराहून दर्शन करून परतत असताना हा अपघात झाला। स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीनं मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून गंभीर जखमींवर संभाजीनगर येथील रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत। अकोला शहरातल्या शिवणी परिसरात उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांच्या चाव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना देण्यात आल्या। मात्र घर मिळवण्याच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप केला जातोय। खुद्द सरकारमधील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी असा आरोप केलाय। राजगुरुनगर येथील हरिनाम सप्ताहात संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की झाली। कीर्तन सुरू असताना राजकीय वक्तव्य केल्यानं कीर्तन रोखल्याचा आरोप होता। संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 4 जणांसह अज्ञात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना संगमनेर शहराजवळील घुलेवाडी गावातील आहे। उल्हासनगरच्या क्रिटिकेअर खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली आहे। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नातेवाईक आक्रमक झाले होते। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी तोडफोड केली। ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। जालन्यात राजूर मार्गावर चौफुली परिसरात ट्रक आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदाराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरी गावातील ग्रामस्थांनी वनभोजनाचा आनंद घेतला। गावातील सर्व ग्रामस्थांनी वनामध्ये जाऊन एकत्रित भोजन केलं। ग्रामदेवी वाघेश्री देवीच्या पालखी होती। ग्रामदेवीची आरती झाल्यानंतर ग्रामस्थांनी वनभोजनाचा आनंद घेतलाय। पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदारांचं गाव म्हणून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा मुंब्रा मतदारसंघात आमदार जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा मोठा धक्का बसलाय। माजी नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जम्बो प्रवेश केला। काही दिवसांपूर्वीच आव्हाडांनी मांसबंदीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं होतं। त्याला काही दिवस उलटत नाहीत तेवढ्यातच त्यांच्या मतदारसंघातील या मोठ्या पक्षप्रवेशांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आता उधाण आलंय। तर लवकरच उरलेले माजी नगरसेवक देखील पक्षात प्रवेश करतील असा विश्वास शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगेंनी व्यक्त केलाय। 16 वॉर्डातील सर्वच नागरिक प्रभावित होऊन यांनी प्रवेश केलेला आहे। अजूनही काही नागरिक शिल्लक असतील तर हा सर्व प्रचंड गर्दी, हा प्रचंड लोंढा पाहून उर्वरितही सर्व यामध्ये सहभागी होतील याची आम्हाला खात्री आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोहित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण आता चांगलंच तापलंय। भावकी नसती तर तू आमदार झाला नसतास या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली। अजितदादा सतत अशा वक्तव्यातून आपल्याला टॉर्चर करत असल्याचं राम शिंदे म्हणालेत आणि भाजपच्या वरिष्ठांनी यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। आता भाजप यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे। 622 मताच्या फरकाने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा
सातत्यानं नाउमेद करण्याचा जो प्रयत्न करतायत, तो कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे. वर्ध्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांच्यावर जाहीर कार्यक्रमातून गंभीर आरोप केले. हिंगणघाटमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी न दिल्याचा तसंच खासदार काळेंनी सुचवलेल्या लोकहिताच्या कामांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप करत खासदार अमर काळेंनी भाजपवर निशाणा साधला. डीपीडीसीतून साधं स्मशान शेडचं कामही मंजूर होत नाही असा दुजाभाव सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं. या आरोपांमुळे भाजप वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांमध्ये महायुती समर्पित पॅनलचा विजय झालाय. गोंदिया आणि भंडारा दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. नागपूरसह पूर्व विदर्भातील सुमारे 800 शिक्षकांचे पगार शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे रखडलेत. या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक आज एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त झा आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या बहुचर्चित निवडणुकांचा निकाल उद्या लागणार आहे. ठाकरे बंधूंचा उत्कर्ष पॅनल मैदानात आहे तर महायुतीकडून सहकार पॅनल ठाकरेंच्या पॅनलला आव्हान द्यायला मैदानात उतरलंय. बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे. एकूण 15,093 मतदार 29 मतदान केंद्रांवर मतदार आपला हक्क बजावणार आहेत. ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी भाजपनं आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असून जेपी नड्डांनी त्यांच्या नावाची उपराष्ट्रपती पदासाठी घोषणा केली आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही 9 सप्टेंबरला होणार असून एनडीएला विजयासाठी 392 मतांची गरज आहे तर सध्या एनडीएकडे 422 मतं आहेत. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. हमारे उपराष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में हमारे महाराष्ट्र के राज्यपाल श्री सीपी राधाकृष्णन जी, चंद्रपुरम पुन्नासामी राधाकृष्णन जी, उनको हम एनडीए का प्रत्याशी बनाएंगे और वो एनडीए के प्रत्याशी के रूप में रहेंगे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी सपत्नीक सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाल्यानंतर राधाकृष्णन सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरहून परतताच थेट राजभवन गाठलं आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली. एनडीएच्या वतीने उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता इंडिया आघाडीकडून वेगानं हालचाली सुरू झाल्यात. आज सकाळी 10 वाजता मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएकडून चेहरा ठरल्यानंतर इंडिया आघाडीकडून उमेदवार ठरवण्यासाठी ही चर्चा आता होणार आहे. दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी खरगेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या आरोपांवर उत्तर दिलंय. मतचोरीचा आरोप हा संविधानाचा अपमान असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय तर 2 राजकीय पक्षांमध्ये कोणताही भेद नसल्याचंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान राजकीय पक्षांनी मतदार याद्यांची फेरतपासणी करण्याची मागणी केली होती. ही तपासणी सुरू असून 15 दिवसात त्रुटी समोर आणा असं आवाहनही आयोगाकडून करण्यात आलंय. माझ्याकडे प्रतिज्ञापत्र मागणारा निवडणूक आयोग अनुराग ठाकुरांकडे शपथपत्र का मागत नाही? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर सवाल. बीजेपी के लोग प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं, उनसे कोई एफिडेविट नहीं मांगा, मुझसे एफिडेविट मांगा. कहते हैं कि आप एफिडेविट दो कि आपने जो हमें कहा, आपने जो डेटा रखा है वो सही है. उन्हीं का डेटा है, उन्हीं के आंकड़े हैं, मुझसे एफिडेविट मांग रहे हैं. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची आज बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू झाली आहे. आज पहिल्याच दिवशी त्यांनी महाराष्ट्रातल्या मतदार यादीतल्या कथित घोटाळ्याचा मुद्दा उचलला. महाराष्ट्रात सारे ओपिनियन पोल्समध्ये इंडिया आघाडी जिंकणार असं सांगत होते. लोकसभेवेळी आमची आघाडी जिंकली, 4 महिन्यातच विधानसभा निवडणुका झाल्या आणि भाजप प्रणित आघाडी जिंकली.
आम्ही थोडी चौकशी केली. लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगानं जादू करून 1 कोटी नवे मतदार तयार केले असा आरोप त्यांनी केलाय. हमने उनसे सीसीटीवी जो वीडियोग्राफी है वो मांगी, मना कर दी. भाइयों और बहनों, मैं आपको इस स्टेट से कह रहा हूं कि पूरे हिंदुस्तान में विधानसभा के चुनाव, लोकसभा के चुनाव चोरी किए जा रहे हैं. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले जात आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करत मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या दरम्यान आता प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी एक खळबळजनक दावा केलाय. विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्यांची मतं मिळणार नाहीत अशी 10,000 नावं काढून टाकण्याची आपल्याला ऑफर होती असं कडू म्हणाले. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील एक आश्चर्यकारक प्रकार आता समोर आलाय. नागपंचमीच्या दिवशी एका सर्पमित्रानं नागासमोर केक ठेवून त्याचा वाढदिवस साजरा केला. एवढंच नाही तर त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकून रील देखील तयार केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाल्यानंतर संबंधित सर्पमित्राला वन विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलंय. राज वाघ असं या सर्पमित्राचं नाव असून त्याला 2 दिवसांची कोठडी आता सुनावण्यात आली आहे.